नमस्कार मंडळी, ट्रेड इन फिनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती 4 प्रकारच्या सिनारिओजचे, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणालो होतो की 23,985 ही खरंच एक खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. जर फ्लॅट ओपन झाला तर इथून एक आपल्याला साधारण अशा प्रकारे ट्रेड मिळू शकतो. बट आज तुम्ही कमाल बघताय, सकाळीच निफ्टीमध्ये ॲक्च्युअलमध्ये धमाल झाली की 24,000च्या आसपास त्यांनी असा काय ओपन इंटरेस्ट जमा केला, 24,000 आणि 24,050. ठीक आहे, ह्या ज्या दोन लेवल होत्या 24,000 आणि 24,050, या ठिकाणी असा काय पुट साईडला ओपन इंटरेस्ट जनरेट झाला की त्याच्यानंतर तो खाली रिटेस्ट करायला परत खाली आलाच नाही आणि मधूनच वरती पळाला. त्याने आपला पहिला टार्गेट कंप्लीट केला, तो म्हणजे 24,087. नुसता टार्गेटच कंप्लीट नाही केला तर त्याने एक ब्रेकआउटसुद्धा दिला आणि ब्रेकआउटनंतरसुद्धा एक रॅली गेली. काल आपण आणखी एक गोष्ट बोललो होतो, ती म्हणजे कॉल सेलर आणि पुट सेलर हे सध्या तरी लॉसमध्ये दिसत होते शुक्रवारच्या दिवशी, कारण त्यांना जे ऑप्शनचे प्रीमियम आहेत ते खूप हायली मिळत होते. आणि हे 2 दिवस असे असतात, शनिवार आणि रविवार, कारण या 2 दिवसामध्ये सुट्टी असल्यामुळे जो ह्या 2 दिवसांची जी टाईम व्हॅल्यू आहे ती टाईम व्हॅल्यू ऑप्शन सेलरला मिळते. त्याच्यामुळे हे लोक मोस्ट ऑफ दी सोमवारच्या दिवशी मार्केटला कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा बेनिफिट त्यांना मिळतो. काही जण प्रॉफिट बुकिंग करतात तर काही जण नाही करत. तर ही गोष्ट जर बघायची असेल तुम्हाला तर बघा, मी तुम्हाला दाखवतो. कॉन्सेप्टसारख्या जर ॲप्लिकेशनवर तुम्ही गेलात आणि जर ऑप्शन गेन जर सर्च केलात ना, तर इथे निफ्टीमध्ये तुम्ही बघा, हे सर्व शुक्रवारी मायनसमध्ये दिसत होते, सर्व काही मायनसमध्ये दिसत होते. आणि आज बघा सेलर्सचा जो प्रॉफिट आहे तो कुठून स्टार्ट झाला आहे एक्झॅक्टली बघा 23,750. ठीक आहे, 23,750ला जवळजवळ जाणं 104 कोटीचा प्रॉफिट आहे. तर इथे वरती त्यांना कंटिन्युअसली प्रॉफिटच चालू आहे, साधारण 24,400पर्यंत. ही एक टोटल स्ट्रॅडलची रेंज आहे. काल आपण या रेंजच्या बाबतीतसुद्धा आपण काल चर्चा केली होती की 23,500पासून 24,500पर्यंतची रेंज अशी रेंज आहे की जिथे आपण स्ट्रॅडल यूज करू शकतो. 1000 पॉईंटचा आहे, तुम्ही तिथं ऑप्शन सेलिंग करू शकता. ठीक आहे, पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजला जर बघितला तर 23,750ला पुट सेलरला लॉस होणार आहे. तर 24,150च्या वरती जर निफ्टीने जायचा प्रयत्न केला तर इथून 24,150च्या खालचे जेवढे स्ट्राईक प्राईज आहेत सगळ्यांना लॉसेस होणार आहेत. बट स्टार्ट यांना कुठं होतं आहे, 24,150च्या स्ट्राईक प्राईजला, जिथे की त्यांना 61 CR मायनस तुम्ही बघताय तर CRमध्ये सर्व लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यांचे लॉसेस हे काल सर्व मायनसमध्ये होते, सगळे मायनसमध्ये होते फ्रायडेच्या दिवशी. आणि यांची टाईम व्हॅल्यू मिळायला पाहिजे म्हणून मोस्ट ऑफ दी मार्केटला कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करतात. असं आपण फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या व्हिडिओमध्ये असं आपण म्हणालो आहे की शुक्रवारी कशा प्रकारे पोझिशन होते आणि सोमवारी निफ्टी काय करू शकते याचा आपण थोडक्यात अंदाज आपण घेतला होता. त्याच्यामुळे मॅक्झिमम ट्रेड आमचे झाले नाहीत. आय होप तुम्ही पण तेवढे जास्त ट्रेड केले नसाल. एकच ट्रेड खूप इम्पॉर्टंट असतो, फक्त तो तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. ठीक आहे, आता आम्ही हा ट्रेड कुठे गेला तर आम्ही साधारण याच्या आसपास हा ट्रेड आम्हाला बघायला मिळाला, 24,033च्या आसपास. त्याच्यानंतर 24,054 बघा, हा एक ट्रेड इथे घेण्यासारखा होता. का तर ऑप्शन चेअरमध्ये दिसत होतं की 24,174पर्यंत निफ्टी जाईल, ट्रॅव्हल करू शकतो, हे ऑप्शन चेअरमध्ये दिसायला लागलं होतं. कारण व्हॉल्यूम हा जनरेट होऊन आणखी अप्पर साईडला व्हॉल्यूम जनरेट व्हायला लागला होता. पुट साईड एकदम स्ट्रॉंग होती, सपोर्ट साईड एकदम स्ट्रॉंग होती, रेजिस्टन्स साईडमध्ये हालचाल दिसत होती. कारण 24,400ला ओपन इंटरेस्ट दिसत होता, तर व्हॉल्यूम तयार झालेलं 24,100च्या आसपास. त्याच्यामुळे ही लेवल ब्रेक होणार होती हे आधीच कळलं होतं. त्यामुळे आम्ही या लेवलला ट्रेड आम्ही इनिशिएट केला 24,050च्या आसपास आणि साधारण या लेवलच्या आसपास आम्ही बुकिंग केलं. ठीक आहे, नॉर्मल ट्रेड होता. आज काय एवढा खास ट्रेड झाला नाही. तुम्हाला वाटलं असेल आम्ही ऑप्शन ट्रेड करतो, तर ऑप्शन ट्रेड आम्ही केलेलं नाही, आम्ही फ्युचर ट्रेड केला याच्यामध्ये. कारण प्रीमियम डिके होणार हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये आधीच चर्चा केली होती. मग लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपलं कोरडं पाषाण असं तर आपण करू शकत नाही. त्यापेक्षा सर्वात बेस्ट आहे जे आपण काल डिस्कस केले तेच ॲज इट इज आपल्याला काम करायचं आहे. तर आज बोलण्यासारखं असं खास काही नाही आहे, फक्त आपण एक पॉईंट लक्षात घेऊ शकतो. जर उद्या फ्लॅट ओपन झाला तर काय होईल, तर आपल्याकडे 2 इम्पॉर्टंट रेंज आहेत, ते म्हणजे 24,087 आणि 24,174, की ॲज अ रेजिस्टन्स म्हणून तो रिॲक्ट होईल बॉटम साईडला येण्यासाठी, आणि जर सपोर्ट घ्यायचा असेल तर ॲज अ सपोर्ट म्हणून इथून रिॲक्ट होऊ शकतो टॉपला जाण्यासाठी. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे. आणि जर ह्याच पॉईंट्सना जर ब्रेकआउट मिळाला, ह्या दोन्ही पॉईंटना जर ब्रेकआउट मिळाला, समजा
24,087च्या खाली जर ब्रेकआउट मिळाला तर ऑब्विसली हा एक रेजिस्टन्स म्हणून एक बॉटमला बघायला मिळेल, आणि जर टॉप साईडला जर इथे आपल्याला असा ब्रेकआउट मिळाला तर तोच एक सपोर्ट म्हणून वरती जायचा प्रयत्न करू शकतो. तिसरा पॉईंट याच्यामध्ये काय असेल, तिसरा पॉईंट हा असणार आहे की जर फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाऊन किंवा गॅप अप ओपन झालाच याच रेंजच्या आतमध्ये, तर मग हा एक फ्लॅट एरिया क्रिएट करू शकतो. ऑब्विसली त्यांनी इथे कन्सोलिडेशन केलं, इथं पण कन्सोलिडेशन केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा कन्सोलिडेशन करण्याची ताकद आहे. ठीक, तर जर आता जर आपण असा विचार केला की निफ्टीने समजा जर तुझा गॅप ओपन केला तर ऑब्विसली 174 हा एक सपोर्ट बनू शकतो, किंवा याच्यातच दुसरा पॉईंट काय होईल की गॅप ओपन झाल्यानंतर एक डाऊन साईडला ब्रेकआउट मिळेल 174च्या आसपास, इथून मग आपल्याला रेजिस्टन्स मिळेल आणि 24,087ची एक रॅली बघायला मिळू शकते. आणि जर 24,087च्या खाली जर डाऊनला ओपन झाला तर 24,087 हा एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल आणि एक डाऊन साईडची रॅली आपल्याला अगेन बघायला मिळेल. किंवा जर एकदमच डाऊन ओपन झाला तर इथून आपल्याला अप साईडची रॅली बघायला मिळू शकते. हे कधी होऊ शकतं, जेव्हा ग्लोबल वाईज कोणती न्यूज असेल किंवा ग्लोबलमध्ये जर निगेटिव्ह उलाढाल झाली असेल तरच आपण गॅप डाऊन आपल्याला बघायला मिळेल. अदरवाईज आपण गॅप अप बघू शकतो उद्याच्या दिवसात किंवा फ्लॅट बघू शकतो. याच्या व्यतिरिक्त नवीन असा सिनारिओ काही होणार नाही. जे 4 सिनारिओ आपण डिसाईड केलेत त्याच्यामधलाच एक कुठचा तरी फॉलोअप होईल. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे क्वेश्चन्स हे कमेंटमध्ये आले तर खूपच भारी वाटेल. आपण त्याच्यावर नवीन व्हिडिओज बनवण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. ट्रेड करत राहा, ॲनालिसिस करत राहा. थँक्यू.